ही कथा आहे एका दुष्काळग्रस्त गावाची. देवा, पाण्यासाठी ही किती दिवस पायपीट चालणार आहे? नक्की काय कारण आहे या दुष्काळाचं? पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नाहीये कुठेच. जी परिस्थिती मानवावर आली आहे ती वन्यजीवांवर आली असेल का? नाशिकच्या नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबट्याला अखेर 8 तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. मानवाने ही परिस्थिती स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. स्वतःच्या सुखसोयींचा विचार करत त्याने निसर्गाच्या विरोधात जाऊन वृक्षतोड केलीच केली. त्यातल्या त्यात त्याने जैवविविधता नष्ट करून टाकलेली आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. खूप साऱ्या संकटांना त्याला सामोरे जावे लागते आहे. अशा बऱ्याच कारणाने निसर्गाचे चक्र हे ढासळलेले आहे. काका 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 थांबा, लाग लावू नका. काय झालं? चला माझ्यासोबत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही ना काही उपाययोजना कराव्याच लागतील. हे काम कुण्या एकट्या दुकट्याचे नसून सर्वांनी एकत्र मिळून करण्याचे आहे.